पुसद शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या काकळदाती परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे। सकाराम हुलकाने वय 40 वर्ष राहणार श्रीरामपूर यांना काही जणांनी इतक्या निर्दयीपणे मारहाण केली की त्यांच्या अंगावरचे कपडेही काढून त्यांना विविस्त्र अवस्थेत रस्त्यावर फेकून दिलं। फिर्यादी शिवानंद हुलकाने यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि जे चित्र पाहिलं ते अंगावर काटा आणणारं होतं। सकाराम यांचे हातपाय दोरीने बांधलेले, शरीरावर मारहाणीचे गंभीर जखमा आणि विविस्त्र अवस्थेत रस्त्यावर टाकलेले। या माणूस कृत्यामागे विठ्ठल भाकरे, रोहन भाकरे, प्रशांत उर्फ पवन भाकरे, योगेश भाकरे हे 4 आरोपी असल्याचं समोर आलं आहे। मुख्य आरोपी विठ्ठल भाकरे पाईप लाथाबुक्क्यांनी सकाराम यांना बेदम मारहाण करत होता। जखमी अवस्थेत सकाराम यांना घरी नेण्यात आलं, मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पुसद येथून नांदेडला हलविण्यात आलं, पण अखेर विश्वपुरी शासकीय रुग्णालयात रात्री 9:30 वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला। या दरम्यान पोलिसांनी तत्पर कारवाई करत 4ही आरोपींना अटक केली आहे। मात्र या माणूस मारहाणीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे।